या सगळ्यांचे जे मटेरियल म्हणून जर आपण कचऱ्याकडे बघितलं तर हेच मटेरियल कुठेतरी रॉ मटेरियल म्हणून वापरून त्यातनं रिसायकलिंग, अपसायकलिंग किंवा कन्व्हर्जन इनटू समथिंग डिफरंट, त्याला आपण रिपर्पज म्हणतो, असं जर केलं तर याचसाठी तर उद्योजक आहोत. एखादी फॅक्टरीमध्ये काय लागतं, रॉ मटेरियलपासून काहीतरी पदार्थ बनतो आणि त्याची पुढे विक्री होते. आता याच्यातला रॉ मटेरियल जर आपल्याला कचऱ्यातनं निर्माण करता येत असेल. नमस्कार, पुन्हा एकदा अमृत प्रवाह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे अमृत ही संस्था काहीतरी दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवर पॉडकास्ट घेऊन येत असते. आज सुद्धा आपण एक वेगळ्या विषयावर पॉडकास्ट सुरू करत आहोत. अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे उद्योजक घडवणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहित करून उद्योजक घडवण्याचं काम आपण करत असतो. आणि त्यामध्ये जे काही नवीन नवीन क्षेत्र येत असतात त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण उद्योजक घडवण्याचं काम करत आहोत. अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्याच्याबद्दल लोकांना माहीतच नाही आहे आणि काही लोकांना माहिती आहेत, परंतु एकाच क्षेत्रामध्ये जास्त लोक उड्या मारायला लागले तर त्यांचाही उद्योग व्यवस्थित चालत नाही. उद्योग करणारे माणसं कोणत्याही क्षेत्रामध्ये उद्योग करतात, कचऱ्यापासून सुद्धा. खरोखरच आहे, कचऱ्यापासून म्हणजे घन कचऱ्यापासून सुद्धा उद्योग करणारे अनेक लोक आहेत, परंतु त्याच्या संधी काय आहेत हे आपल्याला माहीत नाही. आणि ही संधी माहिती करून देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आज आलेले आहेत श्री अलोक गोगटे. तर श्री अलोक गोगटे यांचं मी आपल्या अमृतमध्ये स्वागत करतोय. अलोकजी हे गेल्या 12 वर्षापासून घन कचरा आणि त्याच्या आधारावर जे उद्योग केले जातात त्यावर ते काम करतात. घन कचऱ्याच्या माध्यमातून उद्योजक कसे निर्माण करायचे आणि ते उद्योग यशस्वीरित्या कसं पूर्ण करायचं, त्यांचा ब्रेक इव्हन पॉईंट लवकर आणून त्यांना स्वयंपूर्ण कसं बनवायचं, या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या आधारावर एक यशस्वी मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या संदर्भात ते माहिती सांगतील. सर्वप्रथम अलोकजींना मी विनंती करेन की तुम्ही तुमच्याबद्दल पहिले माहिती सांगा की तुम्ही हा प्रवास कसा काय केला. जी सर. नमस्कार सर, आणि थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिली आज या आपल्या पॉडकास्टवरती बोलण्याची. सर, मी सिव्हिल इंजिनियर आहे बॅकग्राऊंड आणि नंतर मी अर्बन प्लॅनिंग केलं सेप्ट युनिव्हर्सिटीमधनं आणि तेव्हापासूनच पर्यावरण विषयावरती ओढ असल्या कारणाने काही प्रोजेक्ट्स केल्या गेले. आमच्या कॉलेजमधनं काही प्रोजेक्ट चालू झाले आणि तिथे वेगवेगळ्या शहरांसाठीचे DPRs बनवणं की घनकचरा व्यवस्थापनात काय आत्ता चालू आहे, कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज होती. आणि तो काळ असा होता की जेव्हा स्वच्छ भारत मिशन नुकतंच लॉन्च झालं होतं. सो त्या संदर्भात काम करण्याची चांगली संधी मिळाली. मग ती आधी गव्हर्नमेंट ऑफ गुजरात बरोबर असो, नंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर असो, या दोन्ही ठिकाणी काम करताना गव्हर्नमेंट कशा प्रकारे पॉलिसीज डेव्हलप करत आहे आणि कशा प्रकारे त्यातून एक प्रवाह डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या कचरा व्यवस्थापनामध्ये नागरिक म्हणून, व्यावसायिक म्हणून किंवा वेगवेगळ्या माध्यमांतून कोलॅबरेट व्हावं यासाठी प्रयत्न करत आहे. या संदर्भात मला कधी पॉलिसीमध्ये कधी इम्प्लिमेंटेशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यातून ती ओढ निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मी 2 इतर संस्थांमध्येही काम केलं जिथे प्रामुख्याने फील्डवरती जाऊन कलेक्शन सिस्टीम बघणं असेल, त्याच्यातनं वेगवेगळे व्यवसाय निर्मिती करणं असेल, कचरावेचकांबरोबर काम करणं असेल, कचरावेचकांच्या मुलांसाठी व्यवसाय उभारणं असेल, ही काम करण्याची संधी मिळाल्यानंतर कदाचित काम आणि पॅशन एकत्र होतात तसं कुठेतरी झाल्याने हाच माझा मार्ग असं म्हणून मला त्याच्यात जास्त काम करावं असं वाटलं. आणि आत्ता सध्याही याच प्रकारे जसं तुम्ही म्हणालात की कचरा व्यवस्थापन ही एक उद्योजक होण्यासाठीची एक सुवर्ण संधी आहे. कारण का आत्ता भारत म्हणून आपल्याकडे टेक्नॉलॉजीज बऱ्यापैकी प्रगल्भ आहेत, आपल्याकडे सिस्टम्स बऱ्यापैकी आता मॅच्युअर्ड होत चालल्या आहेत आणि याच संधीचं आता सगळे मिळून जर आपण सोनं करू शकलो तर नक्कीच कचऱ्यातनं काहीतरी व्हॅल्यू निर्मिती होईल, पर्यावरणाचा प्रश्न सुटेल आणि उद्योजकही निर्माण होतील. असं मला हे सांगा की घन कचरा म्हणजे कचऱ्यापासून उद्योग हा विषय फार विचित्र वाटतोय. कचऱ्यामधनं उद्योग म्हणजे प्रत्यक्षामध्ये मला ऐकल्यानंतर मला तरी असं वाटणार नाही की मी हा उद्योग करावा किंवा अनेकांना वाटणार नाही. खरोखर त्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये हात घालणं किंवा हे उद्योग करण्यासारखा विषय आहे. सर, आपण कचरा म्हटल्यानंतर आपण 1 मिनिट डोळे बंद केले तर पहिल्यांदा आपल्याला दिसते ती आपण कुठेतरी बघितलेला कचऱ्यासाठी. नंतर दिसतात ते ढलाव जे मोठे मोठे बिन्स ठेवलेले असतात आणि त्याच्या आजूबाजूला कचरा पडतो. पण हा कचरा पोल्युटेड आहे. आपण घरातनं आपण वर्गीकृत कचरा नाही दिला, कलेक्शन सिस्टीम कुठेतरी बारगळली आणि यामुळे झालेला कचरा इक्वल टू घाण. पण तेच आपण जर विचार केला तर कचऱ्यात काय येतं,
एक प्रकारचं प्लास्टिक असतं, पेपर असतात जे आपल्या रद्दी म्हणून असतात. या सगळ्यांचे जे मटेरियल म्हणून जर आपण कचऱ्याकडे बघितलं तर हेच मटेरियल कुठेतरी रॉ मटेरियल म्हणून वापरून त्यातनं रिसायकलिंग, अपसायकलिंग किंवा कन्व्हर्जन इनटू समथिंग डिफरंट, त्याला आपण रिपर्पज म्हणतो, असं जर केलं तर याचसाठी तर उद्योजक आहोत. एखादी फॅक्टरीमध्ये काय लागतं, रॉ मटेरियल लागतं, रॉ मटेरियलपासून काहीतरी पदार्थ बनतो आणि त्याची पुढे विक्री होते. आता याच्यातला रॉ मटेरियल जर आपल्याला कचऱ्यातनं निर्माण करता येत असेल तर आपण 2 गोष्टी साध्य करतो. कचरा जो होणार आहे, जो लँडफिल वरती डम्पिंग होणार आहे, ज्याच्याने पर्यावरणाची हानी होणार आहे ती कमी होते. प्लस आपल्याला यातून एक सर्क्युलर इकॉनॉमीचा भाग होता येतं, आपल्याला ग्रीन क्रेडिटचा भाग होता येतो. सो आतापर्यंत बरेचदा ते एक काय म्हणतो, आपला एक समजूत असते की कचरा म्हणजे घाण, पण कचरा म्हणजे रिसोर्स, कचरा म्हणजे रॉ मटेरियल, असं जेव्हा आपण बघायला लागलो तेव्हा माझ्या मते ही पहिली आपल्याला एक डोक्यातला अडथळा दूर करून कचरा आणि उद्योजकता, कचरा आणि व्यवस्थापन याचा इक्विव्हॅलंट आपल्याला हे 2 शब्द पडतात. कचऱ्यामध्ये खरोखर उद्योजकाच्या एवढ्या संधी उपलब्ध आहेत? सर, संधींमध्ये बघायला गेलो तर आपल्याकडे आत्ताच्या घडीला साधारणतः जर पुण्याचाच आपण बघायला गेलो तर आपण पुण्यामध्ये 2000 टनाचा कचरा रोजचा डेव्हलप होतो. रोजचा 2000 टन. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर आता आपण ज्या बिल्डिंगमध्ये बसलो ती जर 5 मजली बिल्डिंग असेल तर 5 मजली कचरा आपला 6 महिन्यात डेव्हलप होईल जर त्याचं काहीच नाही झालं तर. आता ह्याकरता पहिल्यापासून आपण 2 प्रकारे कचरा व्यवस्थापन करायला गेलो. एक होतं ते डिसेंट्रलाइज लेवलवरचं आणि एक होतं सेंट्रलाइज. आपण मोठे मोठे प्लांट्स टाकले, कधी जर्मन टेक्नॉलॉजीज वापरल्या, कधी युरोपियन टेक्नॉलॉजीज वापरल्या, पण ह्या सगळ्यातनं बऱ्यापैकी ज्या पेसनी कचरा वाढतोय त्या पेसनी अजून सोल्युशन्स वाढत नाही. दुसरी गोष्ट, आपण जर याला डिसेंट्रलाइज लेवलवर राहतात, सर आज तुमच्या माझ्या घरात जेव्हा आपण 2 बिन्स ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यात किती कचरा जातो? 1-1.5 किलो. बरोबर. तेच जर आपल्या सोसायटीचा कचरा बघायला गेलो तर तो 500 किलो होईल, 200 किलो होईल मोठी सोसायटी असेल. त्याच्यानंतर जर आपण आपल्या नेबरहुड्स लेवल, आपल्या जे आजूबाजूचा एखादी पेठ आहे तिकडचा आपण कचरा बघायला गेलो तर तो 5-10 टनावरतीच आहे, पण शहर 2000 टनावरतीच आहे. मग आपण हा कचरा आपल्या नेबरहुड लेवलवरती जर सॉल्व्ह केला, 1-2 टनाकरता जर आपण सॉल्व्ह केला तर तो कचरा सॉल्वेबल होतो आणि तिथे ती उद्योजकता म्हणून आपण बघू शकतो. एक उदाहरण देतो की उद्योजकता म्हणजे आपण काय म्हणतोय, आपण सर आपल्या कुठल्याही आता या शहरांमध्ये जर आपण बघितलं तर 5-50 देवळं तर आपल्या आजूबाजूला असतात. त्या देवळांमध्ये आपण फुलं वाहतो. आजकाल आपण ज्या प्रकारे सण सेलिब्रेट करतो, साजरे करतो, त्याप्रमाणे त्या प्रकारचा कचरा वाढतो. एखादा सण साजरा करताना तिथे प्लास्टिक येतं, तिथे फुलं येतात, तिथे ओला कचरा, अन्नदान करतो तेव्हा ओला कचरा येतो. आता ह्या सगळ्याला पुन्हा आपल्या यंत्रणेचा भाग बनवण्यापेक्षा याला वेगळं करून फुलांपासून अगरबत्ती बनवूया. जो ओला कचरा अन्नाचा बनलेला आहे त्यापासून बायोगॅस किंवा खत निर्मिती करूया. जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून पेलेट्स बनवूया आणि ते आपण पुढे को कंबशन करता वापरूया. यालाच तर आपण व्यवसाय किंवा उद्योजकता निर्माण करू शकतो. खरं आहे, म्हणजे जिथे जिथे मंदिर देऊळ आहे त्या ठिकाणी तर हा उद्योग लगेच सुरू होण्यासारखा विषय आहे. जी सर. आणि त्याच्यामुळे त्या आजूबाजूला जेवढा कचरा दिसतो किंवा जी घाण परिसर वाटायला लागते स्वच्छ वाटायला लागेल, आपोआप साफ होईल. एक उदाहरण देतो सर, एक उदाहरण देतो की इथे आपण बघता की आपण जेव्हा टुरिस्ट, आपण टेम्पल टाउन्स बद्दल बोलतो तसंच टुरिस्ट टाउन्स आहे की जिथे प्रामुख्याने तुम्हाला प्लास्टिक दिसतं पण रस्त्यात कधीच तुम्हाला पेट बॉटल दिसत नाही. ज्या बाटलीत आपण पाणी पितो ती रस्त्यावरती पडलेली दिसत नाही, कारण का त्याला भाव आहे. मग ती सगळी पुढे विकल्या जाते, त्याचं रिसायकलिंग होतं. आज जे आपण जीन्स किंवा नायलॉन वापरतो त्यातला 20% भाग हा त्याच्यातनं आलेला असतो. पण त्या यंत्रणेचा आपण भाग नाही होत आणि कधी विचार नाही केला की अरे तिथे काय लागतं तर त्या प्लास्टिक पासून ग्रॅन्युअल्स बनतात, दाणा बनतो. तो दाणा आपल्याला वाफीसारख्या तिथे मोठे क्लस्टर्स आहेत तिथे विकता येतो, पण आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं नाही. पण तेच दुसरं आहे की जिथे आपण लेज आणि चिप्सचे जे पाकिटं जेव्हा खातो, चिप्स खातो आणि ते पडलेले असतात तर त्याला भावच नाही म्हणून तो पडलेला असतो. पण तिथेच आता काही लोक त्याच्यातनं पिशव्या बनवत आहेत, काही लोक त्याच्यातनं बोर्ड्स बनवत आहेत जे आपल्याला पार्टिशन वॉल सारखे वापरता येतात. तर हे उद्योजक आता अवेलेबल आहेत, जे आहेत आता मार्केटमध्ये, आणि त्यातून आपल्याला पुढे जाताना त्याचं रेप्लिकेशन करता येणार आहे. सो आपण कुठलीच गोष्ट आज अशी म्हणत नाहीये की चला एक्सपेरिमेंट करून बघूया. घडलेले मॉडेल्स ज्याच्याकडनं आपल्याला चांगला केस स्टडीज अवेलेबल आहे, आपल्याला शिकवायला लोक आहेत, यांच्या मार्फतच आता ते मॅक्सिमम सगळ्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आपण अमृत मार्फत आता याचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम करणार आहोत.